तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं की मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही. तुमच्या अशाच आणि प्रेमामुळे सपोर्टमुळे आज आपले 1000 सबस्क्रायबर पण पूर्ण झाले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की तब्बल 4 वाजता आज आपण उठलो होतो आणि सकाळी 5:30 ते पावणे 6 पर्यंत आपण घराच्या बाहेर पडलेलो आहोत. आणि आज आपण जात आहोत नवीन ठिकाणी. आणि हे तुम्ही पाहू शकता की हे वानवाडीच्या पुढचा वारकवाडी तांड्याच्या पुढचा एरिया आहे, म्हणजे वानवाडीच्या अलीकडचा. आणि तुम्ही पाहू शकता की सकाळची वेळ होती, त्यामुळं ऑटोची लाइटिंग मागचं जे लाइटिंग ब्लिक करते ती खूप छान वाटत होतं. आणि बहुतेक ती कुठेतरी कामाला जात होती केळीचं झाड व्हायला वगैरे. आणि तुम्ही पाहू शकता वानवाडीच्या वर माळावर आल्यानंतर एक छानसं हॉटेल आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता राहू वानवाडीच्या घाटातलं वातावरण आपल्याला भारावून टाकत होतं. आणि कशा प्रकारे वातावरण आहे तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला रिपीट पाहण्यासाठी हे थोडासा भाग राहिला होता, म्हणून मागच्या ब्लॉगमध्ये राहिला होता, म्हणून आपण हे रेकॉर्ड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं वातावरण आहे, कशा प्रकारचं आता हिरवंदाट जंगल आहे. तुम्ही इथं जर थांबून पाहिलं ना तर तुम्हाला एवढं भयानक वाटतं, ते विशेष वाटतं, काय सांगा तुम्हाला. आणि हे आहे त्याच्यानंतर अपरंपरच्या तिथून पाटणूर मार्ग जातानाचा रस्ता आहे, पाटणूरला जातानाचा रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे. इथं पटांगण वगैरे आहे, इथं रील वगैरे शूट करण्यासाठी किंवा फिल्मी स्टाईल गाणे वगैरे शूट करण्यासाठी एक नंबर वातावरण आहे. आपल्याला तेवढं जमत नाही, त्यामुळे आपण काही रिस्क घेत नाही. आणि तिथून आपण पुढे सरकत राहतो, कारण आपल्याला जायचं होतं एका विशेष ठिकाणी. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की थोडंसं पुढं आल्यानंतर इथं तुम्हाला रोड वगैरे पाटणूरच्या अलीकडचाच रस्ता आहे, म्हणजे पाटणूरच्या अर्धा किलोमीटर अगोदरचा आहे. तुम्ही पाहू शकता रोड वगैरे तुम्हाला ओला दिसत आहे, म्हणजे जवळपास सकाळी तब्बल 3 ते 4च्या सुमारास इथं पाऊस वगैरे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता साईडला कशा तरी प्रकारचं रोप आहे. बहुतेक तर ते सोयाबीन पण वाटत नव्हतं, काहीतरी वेगळं विचित्रच वाटत होतं. आपल्याला काय ओळखू आलंच नाही अखेरला, म्हणून आपण तिथून पुढे निघालो. आणि तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठीच मी इथं कॅमेरा चालू ठेवला. इथं आहे यांना एक मोठं म्हणजे मीडियम कॅलन आहे, एवढं पण मोठं नाही, पण आपल्यासाठी ते खूप मोठं आहे या एरियामध्ये. तुम्ही पाहू शकता सध्या काय त्याला पाणी नाही, कारण वरून काय पाणी पडत नव्हतं, म्हणून त्याच्यामध्ये जाळ करून काहीतरी कोण कचरा जाळत होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं विशाल आहे, त्यांच्यापुरतं खूप विशाल आहे ते. आणि त्याच्यानंतर आपण पाटणूरच्या पुढं आलो. पाटणूरच्या पुढे आल्यानंतर इथं शेतामध्ये काहीतरी समाधी होती की मंदिर होती माहीत नाही आपल्याला, काहीतरी कशाच तर मंदिर होतं. आणि विशेष म्हणजे हे जे तुम्हाला मोठं झाड दिसते लिंबाचं, तिथून आहे रस्ता आपल्या प्रिय मित्र शिवा साबळे यांच्या गावाचा रस्ता आहे, म्हणजेच तिरकसवाडीचा रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता इथून मस्त नॅशनल हायवे झालेला आहे, मोठ्या 2 ट्रक जात नाहीत, 1 ट्रक जाईल, पण छान आहे रस्ता, मस्त मधातून जायला रस्ता छान झाला आहे. आणि तिथून पण आपण पुढं नांदेड हायवेला निघू शकतो, नागेली मार्ग. पण त्याच्यानंतर आपण जात होतो सरळ पांढरवाडीकडे. का जात होतो तर तुम्हाला सांगू शकतो, आपण पुढं पाहू कशासाठी जात होतो. आणि त्याच्यानंतर सकाळी साहेब आपल्या ड्युटीला लागले होते, सोयाबीनच्या रानामध्ये बसले होते. आता उकरून सोयाबीनचे झाडं खात होते की बुडं खात होते माहीत नाही. आणि त्याचा डॉन असा मस्त रस्त्याने हिंडत होता. आणि भाऊनं तर आपली काही किंमत ठेवली नाही, एवढी जोरान गाडी आणली होती, भाऊच्या जवळून नेली, पण भाऊ काय आपल्याला भिलाच नाही. आणि त्याच्यानंतर कुत्रा डॉन पण त्याला खूप धमकावत होता. आपल्याला भिला नाही, कुत्र्याला काय भिल, कुत्रा हिरमुसल्यावर इकडेच थांबलं होतं, मालक जवळ असून सुद्धा एवढं भिऊ लागलं होतं, कारण त्या डॉनची हिंमतच तशी होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की मस्त राईटपैकी पांढरवाडी हे गाव आलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त सकाळचं वातावरण, गुरु वगैरे दारामध्ये बांधलेले आहेत, त्यांना थोडंफार काही खायला टाकलेलं होतं. त्यांचं शेण भरणं वगैरे झालं होतं, असं क्लिअर करून टाकली होती जागा त्यांनी, शेतकऱ्यांनी, त्यांच्या मालकांनी वगैरे. आणि बापू आपली शेतातून घराकडे परतत होती, मस्त खाकामध्ये आपली बॅटरी अडकून. नंबर 1 वातावरण असतं गावाकडचं, तुम्हाला माहीत नाही. रात्रभर मस्त बॅटरी घेऊन शेतामध्ये जागरण करायला जातात. सकाळी मस्त उठलं की बैलाला चरा पाणी करून नेट मस्त घराकडे येत असतात, दातं घासत घरापर्यंत दातं घासत येतात. घरी आलं मस्त तोंड धुतात, चहा पितात, राईटपैकी सरळ आंघोळ करतात, नाश्ता वाटतात, परत शेताकडे निघून जातात, कारण काम दुसरं नसतं. शेती घर बस. आपल्या शेतकरी माणसाची जिंदगी एवढीच आहे. कारण लोकांसारखा राजकीय नेत्यासारखं तिथं फॉरेनला तर नाही जाऊ शकत, त्यामुळे घराकडे शेताकडे एवढंच असतं. आणि त्याच्यानंतर पांढरवाडच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा आहे नॅशनल हायवे. इस रोड पे गलती की कोई भी गुंजाइश नाही आहे बाबा, जास्त गलती करायला जमत नाही भाऊ. सरळ आपण देवाला भेटायला जातो, यमदेवाला. इथं यमराज पण येत नाही याला, डायरेक्ट जातो आपण. असला भारी रोड आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की केळी सध्या तुम्हाला माहिती आहे मार्केटला केळीचा भाव काय चालू आहे, का चालू आहे, तर ते अशा कारणामुळे चालू आहे, कारण पाणीची पूर्तता व्यवस्थित झालेली नाही. आणि झाली तर इकडून तिकडून तुम्ही पाहू शकता की ते कसं उन्हाच्या धापानं हिरमुसल्याने झाली, त्यामुळे केळीच्या बागा अद्याप आलेल्या नाहीत. आमचे बिचारे गावचे विद्यार्थी मित्र परीक्षा केळीचे झाडं व्हायला जायला, पण त्याला काय जायलाच भेटत नाही, कारण बागाच आलेल्या नाहीत सध्या. आणि तुम्ही पाहू शकता की कुठलं तर ठिकाण आलेलं आहे. आणि याच्यावर बारडसारखं काहीतरी दिसत आहे, बसस्थानक बारड, अशा प्रकारे बारड आलेले आहेत आपण बोलता. आणि तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला काहीतरी दिसत आहे, पोलीस ठाणे बारड. भाऊ आपले पोलीस ठाणे म्हणले की आपली तर फाटली, कारण बाहेर जर कोणी असलं की पळत येऊन आपल्याला 2 हाणत होतं भाऊ. कारण ते आपल्याला म्हणत होते की सरळ भाऊ तुला काय कळते की नाही, मस्त हे नॅशनल आहे, त्याच्यात तू गाडी चालवला, त्याच्यात तू मोबाईल वापराला, म्हणजे काय विषय आहे का भाऊ. तुम्हाला सांगतो काळजीपोटी की गाडीही चालवत असताना तुम्ही मोबाईल वापरू नका. त्याच्यानंतर हिरवी पाटी दिसते नागेलीची पाटी दिसते, म्हणजे तिथून आपल्या गावाला पण रस्ता आहे, कोणत्या मित्राच्या गावाला तिरकसवाडीला जायला रस्ता आहे तिकडून. आणि त्याच्यानंतर आपण सरळ आलेलो आहोत सकाळी 6:30 वाजता, शार्प 6:30 वाजता बारडला, म्हणजे शीतला देवीच्या मंदिराला आलेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता इथं मस्त विशाल असं एक वडाचं झाड आहे, त्याच्यानंतर त्याची सावली पूर्ण मंदिरावर झाकून जाते, म्हणजे तुम्ही पाहू शकता.
तो गाईच आम्ही आलो होतो सकाळी बारडला. आता इथं एकदम सकाळी आलो आम्ही, जवळपास 6:30 वाजता आलो. त्यामुळे इथं कुठलंही दुकान उघडलेलं नाही आहे आणखी, तुम्ही पाहू शकता. कारण हे पाहतो अजून सध्या इथून फॅनचे आवाज यायलेत म्हणजे अजून ते झोपेमध्येच आहेत. एवढ्या सकाळी आम्ही लवकर आलेलो आहोत. तर तुम्हाला यायचं झालं तर एवढ्या सकाळी येऊ नका. हा माझा रिव्ह्यू आहे तुम्हाला सांगण्याच्याबद्दल. तर एक आमच्या आजीमाई तर सकाळी उठून बसल्या होत्या. तर बघूत आपल्या इथं प्रसाद वगैरे आहे. एक दुकान फक्त उघडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण दुकान बंद होते आज. आजीमाई कितीला दिलं? 20 रुपयाला. एक द्या. एक दुसरं कसं घ्यायचं? हां द्या. आजीमाई सकाळी खूप लवकर उठून बसली होती, त्यामुळे आजीबाईची बोवणी करायला आपण प्रसाद घेतलेला आहे. ₹4 द्या ना. आजीबाई तुम्ही बराडच्याच का? फक्त एक दुकान उघडलेलं आहे एवढ्या सकाळी. त्याच्यानंतर आपली गाडी पाठीमागं आपण पार्किंगला लावली होती. आपण गाडीकडे गेलो आणि आपण सरळ बारडमध्ये आलो. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता सकाळी हॉटेल मालकांना मस्त राईटपैकी जुने गाणे लावलेले आहेत. एवढा मस्त सकाळचा खुशीचा माहोल होता. आणि त्याच्यामध्ये सकाळचे जुने गाणे वाह. आणि त्याच्यात खिचडी अशी गरम खिचडी होती. काय सांगू तुम्हाला की नंबर 1 खिचडीमधून अशा गरम वाफा निघत होत्या. त्याच्यात मस्त जुने गाणे चालू होते. हो काय माहोल होता. त्याच्यात रट्टावून खिचडी वळली ना आपण निघालो आपल्या परत गावाला. आणि तुम्ही पाहू शकता की रिटर्न येतांचं वातावरण आम्ही तुम्हाला इथं दाखवणार होतो की बा साईडनं गुलाबाची एक बाग आहे. बायको म्हणत होती न गुलाब. मी म्हणत होतो अगं ती गुलाबच आहे, तुला काय ढेकळ करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की तिला खात्री करली आम्ही तिथं थांबून. आणि त्याच्यानंतर काही वेळानं निघालो तिथं पाहून. आणि त्याच्यानंतर आपण पुढं आल्यानंतर माळाच्या कडेला आपण जराशी थांबलेलो. तिथं वातावरण वगैरे मस्त दिसत होतं. फोटोशूट वगैरे करण्यासाठी थांबलो. तुम्ही पाहू शकता की एक छोटीशी रील पण बनवण्यासाठी आपण तिथं थांबलेलो होतो. एक छोटीशी रील बनली. तेवढ्यात आला आपल्याला आपल्या डॉक्टर साहेबांचा फोन की बा देवा पेशंट आलेला आहे, त्यामुळे दवाखाना आपल्याला उघडावं लागते. आणि आपण त्यातून रील शूट वगैरे बंद केलं आणि सरळ निघालो तर आमच्या दिशेने. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.